त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनीच दिली होती. तेव्हा त्यांची जरा ओळख झाली. ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला. बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेला. पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं लग्नाबद्दल, प्रपोज केलं होतं. ते आहे सगळं आमच्याकडं. तर त्यांनी फोटो पाहिले आणि म्हणले, दादा तुला कळत नाही का, असे फोटो काढतात का, असं नाही का, व्यवस्थितच काढलं नाही. आणि त्या एवढ्या मेंटली डिस्टर्ब होत्या. मी जसं बोलते तसं नव्हत्या. त्या वेगळ्या टोन मध्ये बोलत होत्या. म्हणजे एखादं कसं धमकी वगैरे असं म्हणजे ती असताना एवढी मेंटली डिस्टर्ब होती. तिला असं काही समजतच नव्हतं. म्हणजे मी मागच्या वेळेस आले ना, मी बोलत होती ना, तर ती वेगळ्याच विचारात असायची अशी. आणि मला पण असं जाणवलं होतं की ती टेन्शन मध्ये वगैरे. पण त्यांनी असं आम्हाला कधी काय एवढं असताना आम्हाला पण माहित नव्हतं की त्यांचे एवढे बाहेरही. पहिली गोष्ट आमची ओळख 1 वर्षापासून आहे. आणि माझं आमच्या सगळ्या घरच्यांचं, माझ्या बाकी बहिणींचं त्यांच्याशी बहीण भाऊ ह्या नात्यासारखं रिलेशन आहे. म्हणजे माझ्या आई वडिलांनी, आम्ही कोण नसतो, आपल्या मुलीत ही एकटी मुलगी राहते. माझ्या आईनी आणि वडिलांनी तिला मुलीसारखं हे केलं, तिला सोडायला जायचं आणि सगळं केलेलं आहे. आणि आमचं रिलेशन एवढं क्लोज होतं. आणि मेन म्हणजे भैया आहे ना, जास्त क्लोज म्हणजे त्यांच्यात रिलेशन, कारण तो कधीतरी येत होता. तो मुंबईला होता तेव्हा पण, पुण्याला होता पण तेव्हा पण त्याच्याकडे त्यांचा नंबर वगैरे असं ह्या वर्षात काय, उलट आमच्याकडे होता. पण त्यांचं जास्त आला तरी तो सॅटर्डेचं संडे जायचं, जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं. पण तो मागच्या मंथमध्ये 8-10 दिवस तो तब्येत ठीक नव्हती, त्यावेळेस तो इथं आला होता. मला वाटतं 8 दिवस राहिला होता. त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनीच दिली होती. तेव्हा त्यांची जरा ओळख झाली. ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला. बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेला. पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं लग्नाबद्दल, प्रपोज केलं होतं. ते आहे सगळं आमच्याकडं. त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं, मॅडम असं नाही, म्हणजे रिलेशन आपलं ही आहे, आम्ही क्लोज मानतो, असं नाही, असं माझ्या मनात काय नाही. त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती. त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं. म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं अजिबात. त्यानंतर ना इथं आल्यानंतर, लक्ष्मीपूजन दिवशी आल्यानंतर सगळं ती घरातलं सगळं तिने दिवाळीचं केलं होतं. रांगोळी काढून आईला फराळ बनवलं, सगळं फटाकडे वाजवले, फोटो काढले. प्रॉब्लेम हा झाला, फोटो काढल्यानंतर ना आमची फॅमिली, आम्ही सगळे, म्हणजे मी नव्हते, माझ्या बहीण सगळ्या बसल्या होत्या. त्यानंतर माझी बहीण इथंच होती मोठी, ती सुद्धा, आणि हे दोघे इथंच बसले होते. तर त्यांनी फोटो पाहिले आणि म्हणले, दादा तुला कळत नाही का, असे फोटो काढतात का, असं नाही का, व्यवस्थितच काढलं नाही. आणि त्या एवढ्या मेंटली डिस्टर्ब होत्या. मी जसं बोलते तसं नव्हत्या. त्या वेगळ्या टोन मध्ये बोलत होत्या. म्हणजे एखादं कसं धमकी वगैरे असं, म्हणजे बोलल्यामुळे तो एवढाच बोलला की मॅडम असं बोलू नका, मला असं बोललेलं आवडत नाही म्हणून. एवढं बोलला म्हणून त्यांनी त्याला इतकं म्हणजे निघून गेल्या. त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर ना मग तो म्हणला, मॅडम तुम्हाला माझा राग आला असला बोललेला तर तो सॉरी. म्हणला मी अगोदरच माझ्या टेन्शन मध्ये, माझे खूप मॅटर झाले, मला टेन्शन आहे, मी डिप्रेशन मध्ये, आणि त्याच्यात तुम्ही असं करता, तुम्हाला मला काळजीच नाही, असं वगैरे त्यांचं कम्युनिकेशन ते पण आहे. आम्ही नंतर तुम्हाला पण भेटेल, सगळं आहे आमच्याकडं. ते तुम्हाला आमची काळजीच नाहीये असं केलं. मग त्यांनी समजून सांगितलं, ठीक आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा वगैरे असं. तेव्हा ती काय तिने सांगितलं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी ती आली होती इथं. जाताना ती, माझा मोठा भाऊ इथं होता, आम्ही सगळे आमच्या मामाच्या घरी गेलो होतो. आणि ती संध्याकाळी आल्यानंतर ना ती मोठ्या भावाला जाताना म्हणली, दादा मी उद्या येईल, मी निघाली बाहेर. तर तिचं कसं ड्युटी 4-4 दिवस ती बाहेर, डॉक्टर बाहेर असायची. ती म्हणजे मी बहिणीसारखंच बोलते, म्हणजे मी कसं बोलते, कारण तिच्याशी माझं रिलेशन आमचं तसंच होतं. तर ती त्यामुळे आम्हाला कसं वाटलं की ती गेली असेल, म्हणजे जॉबवरती वगैरे, जाताना सांगून गेली. असं पण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि तिने दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी पण आईला कॉल केला की काकू मी ना निघाली बाहेर, उद्या येईन 12-12:30 वाजता जेवायला येईल म्हणून. तर माझं एवढंच म्हणणं आहे, जर मानसिक छळ करत होता तर मग माझे एवढं सांगून जाती, जेवायला येते असं म्हणत होती ना ती. म्हणजे ती असताना एवढी मेंटली डिस्टर्ब होती, तिला असं काही समजतच नव्हतं. म्हणजे मी मागच्या वेळेस आले ना, मी बोलत होती ना, तर ती वेगळ्याच विचारात असायची अशी. आणि मला पण असं जाणवलं होतं की ती टेन्शन मध्ये वगैरे. पण त्यांनी असं आम्हाला कधी काय एवढं असताना आम्हाला पण माहित नव्हतं की त्यांचे एवढे बाहेरही आहेत. माहिती असतं तर आम्ही पण काहीतरी विचार केला असतो ना त्याच्यावर. माझ्या आईवडील खूप साधे, शेती व्यतिरिक्त म्हणजे त्यांना काय माहिती नाही. त्यांनी मुलीसारखा तिला जीव लावला. ही गोष्ट तुम्ही तिच्या आई वडिलांना विचारा. ते इथं आल्यानंतर ना देवाला सुद्धा नेलं होतं तिच्या आई वडिलांना. माझ्या आई वडिलांनी राहिले होते, त्यांचा पाहुणचार सुद्धा केला होता. ही गोष्ट लांबची नाही, ह्या महिन्यातलीच आहे. सगळं केलं होतं. मला एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेस माझा भाऊ जर तिला मानसिक छळ करत होता तर मग ती आई वडिलांना तर सांगतच, मुलगी म्हटलं ठीक आहे, नाही सांगितलं ती एवढी क्लोजली नसती ना. आणि
शेवट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवसापर्यंत जर एखादी म्हणजे मी मुलगी मला जर ह्या घरातला मुलगा टॉर्चर करतोय, ती डॉक्टर आहे असं बी नाही, आपल्यापेक्षा ती डॉक्टर आहे, तिला जरा तरी नॉलेज होतं ना की कसं काय मग म्हणजे फॅमिलीत मिक्स झाली, काय तो इग्नोर करत होता तरी का गेली असं फोटो काढलं असतं. जर एखादा मुलगा एका मुलीला जर मानसिक त्रास देतोय, ती मुलगी त्यापासून लांब जाईल का त्या मुलाच्या पाठीमागे जाईल. मला एवढंच विचारायचं सगळ्यांना की मग जर तुम्ही म्हणताय ना मानसिक छळ केला आणि तिने काही लिहून द्या हातावरती, आमच्याकडे प्रूफ आहे, आम्ही सिद्ध करणार आहे माझा भाऊ निर्दोष आहे म्हणून. कारण जर माझ्या भावाने मानसिक छळ केला असता तर ती स्वतःहून आली असती का इथं आणि आम्ही सगळी होतो की बाबा असे फोटो काढले, तसे फोटो काढले असते का मेन म्हणजे आमच्या फॅमिली बरोबर, आमची इन्व्हॉल्व झाली असती का दिवाळी दिवशी. आणि तिने दुसऱ्या दिवशी सकाळी पण खूप टॉर्चर केलं, तर इथून त्याचा फ्रेंड आजारी म्हणून गेला तर तो कंटिन्यू तिला म्हणजे कॉल करत होता, त्याला कॉल करत होता. तो म्हणाला म्हणजे तुम्ही मला एवढे कॉल करताय, मी गाडी चालवते, तुम्ही मला खूप म्हणजे ती म्हणली तुम्हाला माझी काळजीच नाही, मी माझे एवढे प्रॉब्लेम सांगते. तो तिला एवढं सुद्धा म्हणाला की मॅडम तुमचे प्रॉब्लेम आहे ठीक आहे, मी आता बाहेर आहे, आपण घरी आलो ना आई नाना आपण म्हणजे तुमचं जे टेन्शन आहे ते सांगा. नाही मग ती असं खूप मेंटली टॉर्चर करायला सारखे कॉल करत होते. एवढी डिटेल आता माहित नाही मला, पण ते सगळे आम्ही दिलेले, ते तुम्हाला माहिती होईल नंतर ना. हा एक दुसरा एक विषय की प्रशांतजी काल स्वतःहून हजर झाले, कसं काय विषय काय ते मी नाही सांगू शकत कारण मी आता तो स्वतःहून आलाय. तो माझ्या भावाने सांगितलं, कारण मी नव्हते ना काल, मी माझ्या घरी माझं घर आहे, तर तो माझ्या भावाने सांगितलं, तो भाऊ होता तो इथून गेला आहे.